नमस्कार. आज आपण बनवला आहे एक अगदी वेगळा आणि खूप स्वादिष्ट केक. तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीपासून हा केक बनवला आहे. विशेष म्हणजे हा केक ओट्सपासून बनवला आहे. तुम्ही पाहू शकता केक किती स्पॉन्जी झाला आहे. अगदी कलरही छान आला आहे. रेसिपीला सुरुवात करू. येथे मी साधे ओट्स घेतले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालून याचे अगदी बारीक पीठ करून घ्यायचे आहे. केकसाठी असे 1 कप पीठ मोजून घ्यायचे आहे. पाव कप रवा, पाऊण कप तुपाची बेरी. तुपाची रेसिपी मी टाकली आहे, ती तुम्ही नक्की पहा. अर्धा कप दही, 2 टीस्पून मिल्क पावडर. या सर्वांची मिक्सरवर अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. अर्धा कप पिठी साखर चाळणीने मी चाळून घेणार आहे. पिठी साखरेच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे लम्स राहणार नाहीत. या पॉईंटला ओव्हन मी 180 सेल्सिअसवर प्रीहीट करायला ठेवला आहे. पिठी साखर ही छान मिक्स झाली आहे. चाळणीत 1 कप ओट्सचे पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकून हे सर्व चाळून घेऊ. रेसिपी आवडत असतील तर माझ्या स्वाद होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे सर्व मी बीटरने छान मिक्स करून घेणार आहे. तुम्ही चमचा वापरला तरी चालेल. अर्धा कप दूध थोडे थोडे टाकत छानपैकी हे सर्व मिक्स करून घेणार आहे. मी मावा केकची पण रेसिपी टाकली आहे, ती तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकली आहे. बटर पेपर लावलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण मी आता काढून घेणार आहे. तुम्ही तूप लावून मैदाही बुरबुरू शकता. मिश्रण असे समान करून घ्यायचे आणि 1-2दा टॅप करायचे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 सेल्सिअसवर 25 मिनिटासाठी हा केक मी बेक करून घेणार आहे. केक मस्त झाला आहे, छान फुगलाही आहे. केक झाला की नाही हे पाहण्यासाठी टूथपिक अशी केकमध्ये घालायची. बॅटर चिटकले नाही म्हणजे आपला केक बेक झाला. केक पूर्ण थंड झाला की कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि केक टीन एका प्लेटवर असा फ्लिप करायचा. बटर पेपर काढला की केक खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.